संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करत होती. म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया. तर मी आज करणार आहे खिचडी आणि टोमॅटोची चटणी. कुकरमध्ये 2 पळ्या तेल घातलं. त्यात जिरं, मोहरी, हिंग आणि कांदा परतून घेते. कांदा परतल्यानंतर त्यात 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 2 चमचे काळा मसाला आणि हळद घातली. थोडं परतून घेतलं. त्यानंतर त्यात टोमॅटो, बटाटे, शेंगदाणे पण थोडंसं परतून घेतलं. आता यात 1 तांब्या पाणी घातलं. चवीनुसार मीठ, कोथिंबीर घातली आणि आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला यात डाळ तांदूळ घालायचे. इथे मी 2 वाट्या तांदूळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली. इकडे पाण्याला पण छान उकळी आलेली आहे. यात आपल्याला हे डाळ तांदूळ टाकून मिक्स करून आणि कुकरला झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. टोमॅटोच्या चटणीसाठी कढईत तेल, जिरं, मोहरी, लसूण परतून घेतलं. त्यात तिखट घालून टोमॅटो आणि भिजवलेली मुगाची डाळ, मीठ, हळद यावर आता झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचं. यासोबतच मी पोळ्या पण करून घेतल्या. मस्त खिचडी, टोमॅटोची चटणी सोबत गहू तांदळाचा पापड आणि त्यावर तेल. भेटूया पुढच्या व्लॉग